नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। स्टोरी है ना, ये स्टोरी बहुत लंबी स्टोरी है। तुम्ही या साईडला बघू शकता, ही यमुना नदीचा येतोय धारा आणि त्या साईडला येते, इथं पाणी पडतोय आणि इथून ते गायब होतोय। मित्रांनो, आपण रुद्रप्रयागला पोहोचलेलो आहेत। जी बद्रीनाथ वरून येते ती अलकनंद। हमारे इधर के पपैया में बहुत काला काला बिया रहता है। आपण आहेत आता पिपलकोट मध्ये। डीजे ॲक्शन कॅमेरा याचा स्क्रू पडलेला। बडी 100 मित्रांनो पाहू शकता तुम्ही। काय करो आहे आपले सगळे वेगळे सुंदर असं महाराष्ट्रीयन जेवण उत्तराखंडमध्ये। सापडले देत्वा अश्रुकण प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू आरती ओ गुरगवला। जय देव जय देव। गुड मॉर्निंग मित्रांनो, दिस इज नेक्स्ट डे। केदारनाथ ट्रेक करून आल्यानंतरचा दुसरा दिवस, नेक्स्ट डे। तर सकाळी निघालो होतो 7ला आय थिंक, आता 8:30 वाजले, 8:24 आहेत ॲक्च्युली। आणि रस्त्यात आम्ही गुप्तकाशीला जाण्यासाठी थांबलो आहे। ते जाऊन आता दर्शन घेऊ, कसं आहे काय तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो। आणि हा माझ्या मागे असा व्ह्यू आहे, दिसत असेल तुम्हाला कसा व्ह्यू आहे। कॅमेरा किती जस्टिफाय करतो मला माहीत नाही, पण दिसतोय मला मग ठीक आहे। मित्रांनो, आपण गुप्तकाशीला पोहोचलेलो आहे आता। बघू शकता आता इथून आपला प्रवास चालू होईल। दर्शनासाठी जाऊया, तुम्हाला पण दाखवतो कसं आहे काय आजूबाजूचा परिसर आहे असं। गुप्तकाशी का कुछ तो ये रहेगा ना, जैसा मतलब पुराना विस्तार में स्टोरी है ना, ये स्टोरी बहुत लंबी स्टोरी है। भगवान जब पांडवों को पाप का प्रायश्चित हुआ ना, तो भगवान को मिलने के लिए काशी में आए। काशी से भगवान इसका शांति छुप गए, यहाँ पे रोए। तब जाके उनको जो है पांडवों को कहा, हे पांडवों, आकाशवाणी हुई, बहुत लंबी कथा है कि हे पांडवों पाप का प्रायश्चित दूर करो। तब उन्होंने गुप्तदान किया। सारे हिंदुस्तान में गुप्तदान नहीं होता है, गुप्तदान इसके अंदर रखा जाता है, इसका संकल्प होता है। उसके बाद पितरों को जल दिया, अब जाके पितर जो है तब तक भगवान को घेर दिया। कानून ने घेर रखा था, भगवान छुपे थे यहाँ, तो विष्णु ने गरुड़ भेजा। वो सामने गरुड़ है, विष्णु वाहन, हाँ, आकाश मार्ग से निकाल दिए। तो तब तक जो है भगवान ने पंचमेदारी का रूप ले लिया। इसी काशी से भैंस का रूप गया है भगवान। केदारनाथ में घी लगाने का, केवल घी का लेपन है, मखाना चना भोग लगाओ। यहाँ पे जो है गुप्तदान करके पितरों को, जब पितरों को पुष्पांजलि दी तब तो उनका उद्धार हुआ। केदारखंड है, हरिद्वार में लाए केदारखंड, उस पर पड़े नक्सिक वर्णन, तब पता चलता है आदमी को। ऐसा तो नहीं है। ये गुप्तदान हरिद्वार में भी कर रहे हैं, तो हरिद्वार नहीं होता है, यही होता है। गाड़ी नहीं रुकती है, जो जानकार रहते हैं वो ले आते हैं, वही रुकाते हैं। घर में वंश वृद्धि होती है, निरोग का या हजारों रुपया लाखों रुपया हॉस्पिटल में भी तो दे रहे हैं लोग। जब समय आता है हॉस्पिटल में लाखों रुपया लग जाता है, आदमी भी नहीं बच पाता। तो धर्म कार्य करने से जो है कई जो है अष्ट स्थिति नौ निधि हो जाती है, आदमी को शांति मिल जाती है। प्रीति इसीलिए तो है कि गुप्त काशी।
मित्रांनो आपण गुप्तकाशीच्या इथे दर्शन घेतलेलं आहे, ज्या इथे ही बघा, ही तुम्ही या साईडला बघू शकता, ही यमुना नदीचा येतोय धारा हां आणि त्या साईडला येते ती गंगा नदीची धारा येते हां आणि ही इथेच येते धारा येत आहेत, इथं पाणी पडतोय आणि इथून ते गायब होतोय. हां आणि इथला जुना असा म्हणजे पौराणिक कथा आहे की हा जो मंदिर दिसतोय पाठी, हा विश्वनाथ मंदिर आहे गुप्तकाशीमधला. हां तर इथे जेव्हा पांडवांनी पाप केला होता तर त्यांना जो पाप त्यांचा धुवायचा होता तेव्हा ते शंकराच्या शोधात निघाले होते. तर शंकर इथे त्यांना दिसले होते, तर त्यांनी शंकरांनी बैलाचा रूप घेतला आणि ते नंदीचं रूप. नंदीचा रूप घेतला आणि त्याच्यानंतर ते इथून अदृश्य झाले. बरोबर. त्याच्यामुळे इथलं नाव पडलं आहे गुप्तकाशी, बरोबर. म्हणजे ते गुप्त झाले होते इथून. मित्रांनो, ही आहे गुप्तकाशी. बघा तुम्ही, हा नदीचं पाणी येतो इथे आणि इथून त्याच्यानंतर परत गायब होत आहे. नेपाळचा आहे तो. एका वेळेस एकच गाडी पास होते. बाई बाई ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. फोटो काढतो जो माणूस उभा राहिला ना त्या पोजमध्ये सगळ्यांचे फोटो आहेत. नाही ना, नाही शपथ नाही. अशा प्रकारे आम्ही वायरलेस सेवा सुरू करत आहे. तर फोटोची अजयचे फोटो बुवांनी नीट काढले नाही आणि व्हिडिओ तो नाही आहे, म्हणून आम्ही आता परत जाण्याचा विचार करतो. परत जायला लागेल. कारण एवढ्या लांब जाऊन फोटो चालेल नाही त्याची व्यवस्थित. सो तो नाराज आहे. नाराज आहे मी आता, काय नाही बोलू शकत नाही. माझ्या मोबाईलमध्ये एक पण फोटो नाही तुझा. नाही ना तुझ्या. मित्रांनो, आपण रुद्रप्रयागला पोहोचलेलो आहेत. 2 नद्यांचं जे संगम होते इथे. पहिले आपण बघितलं ते देवप्रयाग होता आय थिंक. जी बद्रीनाथवरून येते हां. ती अलकनंदा नदी, ती ही समोरची तुम्हाला दिसते ती पहिली नदी. हां. आणि जी तुम्हाला दुसरी नदी दिसते ती केदारनाथवरून येते ती मंदाकिनी नदी. या 2 नद्यांचा संगम रुद्रप्रयाग या ठिकाणी होतो. ओके. आणि आपण जे आधी बघितलं ते देवप्रयाग जे होतं. आपण देवप्रयागला बघितलं ती एक भागीरथी नदी आणि एक अलकनंदा नदी, त्या 2 नद्यांचा संगम तो देवप्रयागला होतो. ओके. ह्या 2 नद्या पूर्ण या झाल्या की ना संगम इथे. पुढं या नदीचं नाव काय होतं? हॅलो. सुंदर असा व्ह्यू आहे. किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. आणि जी घरं आहेत ती काही स्टेजचे हॉटेल असतील, काही घरं असतील, वस्ती असेल. कॅमेऱ्यात किती जस्टिफाय होते माहिती नाही, पण खूप सुंदर दिसतं इथे. मेहनत करताना साखरी आणून देते आम्हाला. धन्यवाद कुणाल बुवा. थोडंसं हेल्दी खायला पाहिजे. थंडगार अशी काकडी. ना उपवासाला कमी करत. अरे त्यात मीठ मसाला टाकलाय, चालेल का? त्याचा उपास आहे आज. बजरंग बली की जय. शनिवार आहे आज. क्या जी भाई सही बात आहे. तुला आठवते का आपण याला गेलो, डहाणूला गेलो, तू मी कल्प्या दिऱ्या वेद्या, तेव्हा आपले या करायला लागलेलो नारळ कापायला. आठवते का ते फोटो होतं? हाँ एक हमारा सलाद वगैरह फ्रूट्स वगैरह खा रहे भाई. चॉइस करके दे रहे फ्रूट्स सब.
और ये देखो कैसा विवेक भाई ए भावा हे बघ बिना बियांचा आहे पपई एक पण बी नाही बघ आतमध्ये कडक एकदम पपई आहे रे हाइब्रिड है हाइब्रिड बोले हमारे इधर आते हैं उसमें बहुत बिया रहते हैं वाला नींबू सरबत कॅमेरा उसका बीजा होता है काय तुझं म्हणणं आहे हमारे इधर के पपैया में बहुत काला काला बिया रहता है भरा हुआ रहता है एकदम पपैया इसमें देखो एक भी बी नहीं है वो एक घर भी नहीं पे बिया लगाया हुआ रहेगा प्योर वाला नेचुरल कुछ तो आइडिया किया है इन लोग ने अरे रिजेक्ट कर दिया हाँ कटा हुआ है क्या ओके देखो पहला सिप लेता हूँ रुको जरा भाई का कहना है कि तबीयत खराब नहीं होगी ऐसा भाई बोल रहे हैं देखो तो इसके लिए पहला सिप हमारा कलर देखो पहले Cheers. Cheers. अरे तो क्या लावला जाईल तो गेला कौन है ये लोग कहां से आते हैं ये सलाड रेडी है तेल तर मित्रांनो लँडस्लाईड झालेली आहे साफ करायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेलं आणि आम्ही थांबलेलो आहे तिथे आम्ही आता पिपलकोटला पोचलेलो आहेत उद्या बद्रीनाथसाठी इथून जाऊ 85 किलोमीटर इथून बाकी आहे अजून आता तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे इथली आपली रूम आहे हे बसले तिथं आपले पसारा members. पडलाय तो ऍडजस्ट करून घ्या आता इथून व्ह्यू एक व्ह्यू आहे इथून दुसरा पण व्ह्यू दाखवतो इथून एक व्ह्यू आहे मस्तपैकी पहाड दिसत आहेत मेरा दिल आणि दुसरा व्ह्यू दाखवतो आता इकडून पहाड़ों में हो गया हा हे दुसरा व्ह्यू जबरदस्त असा व्ह्यू आता चाललोय खाली आम्ही फ्रेश होऊन फिरायला थोडा असंच बघून येतो मार्केटला फिरून येतो तुम्हाला पण दाखवतो का दाखवण्यासारखं असेल तर अगर कहीं जाना है तो ओली आगे नहीं ऐसा पैदल किधर बैठने के लिए जगह है कुछ आगे है इधर नीचे से नीचे चले जाओ नीचे भी अच्छा है ना माहौल चल खाली जाओ माहौल बना देंगे माहौल अरे कहना क्या चाहते हो एकदम माहौल बना है तगड़ा वाला पण आहेत आता पिपलकोटमध्ये आणि साईट सीइंग बघतोय हॉटेलपासून थोडा पुढे आलोय आणि नजारे बघतोय कुठे काय चांगला स्पॉट भेटतोय का तर बघू शकता इथून सिनरी किती भारी आहे एकदम जबरदस्त दिसते कधी बघितलं नसेल तुम्ही अशी सिनरी आहे इथे अजून थोडा पुढे जातो काय आहे काय नाही ते बघतो इकडे आणि तुम्हाला पण दाखवतो आणि हे यांचा फोटोशूट चाललाय दोघांचे मग बस ऊपर मत करिएगा नहीं ऊपर नहीं करूँगा कपड़ा हो जाएगा नहीं करता हूँ स्क्रूड्रायव्हर घे एक टेस्टर देतोय टेस्टर आम्ही हे गाव कोणतं आहे पिपलकोट पिंपलकोटच्या एरियामध्ये फिरतो कोटी आम्ही 4:30 वाजता या पिंपलकोट या गावामध्ये पोहोचलेलो आहे इथून तरी पण माना तरी पण 85 किलोमीटर आहे त्याच्यानंतर माना बघून आम्ही बद्रीनाथ इकडे जाणार आहेत 85 उद्या सकाळी 4चा टायमिंग त्यांनी दिलेलं आहे ट्रिपवाल्यांनी का 4 वाजता निघून तिकडे माना इथे जाऊन नंतर बद्रीनाथ इथे सकाळी आंघोळ करून इकडे गरम पाण्याची कुंड आहेत इकडे आंघोळ करून मग बद्रीनाथ इथे दर्शनसाठी निघणार आम्ही तर आता पिंपलकोटीमध्ये आम्ही फिरतो तर माझ्यासोबत विपुल लाईफ विथ विप्स आहे त्याचं यूट्यूब चॅनल आहे स्क्रू आम्ही घेतलेला आहे या स्पीकर DJ ॲक्शन कॅमेरा ह्याचा स्क्रू पडलेला तर थोडा शोधत होतो आम्ही भरपूर शोधला भेटला इथले हार्डवेअर काय एवढे आपल्या एरियाच्या सारखे नाही आहेत लोकल एरिया आहे
ऑर्डर डाल के दिलोगे आपको. तर आम्ही तिथे साऊंड पण बघितलेला. हा साऊंड जेब्रॉनिक बडी 100 बडी 100 मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आम्ही घेतलेला आहे 1600 रुपयाला. 1600 रुपयाला घेतलेला आहे. मात्र 1600 रुपये. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आम्ही जो आणि आमच्याकडे आहेत 7 दिवस. याचे आम्ही वसूल करणार आहेत 7 दिवसामध्ये पैसे. ओके, थँक्यू सो मच. विथ माईक नाश्ता करायला आलेलो आहे मित्रांनो. फिरता फिरता काहीतरी खाऊन घेतो. काय नाव होतं त्याचं? काय नाव होतं हॉटेलचं? इंद्रलोक रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आपण आणि बघतोय काय घ्यायचं. सॉरी बघतो नाही, ऑर्डर दिली आपण. काय दिली ऑर्डर? 2 छोले कुलचे दिलेत आणि एक मसाला डोसा. बोलले की कुलचे जे फेमस आहेत आणि मसाला डोसा फेमस आहे. आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे. तू पेले का तेव्हा? नहीं. 2 छोला कुलचा बोला था ना और एक मसाला डोसा. तर आपल्या थोडे एक मावशी आहेत, त्यांचा बड्डे आहे. तर आम्ही केक घेतलेला आहे त्यांच्यासाठी आणि आता जाऊ सेलिब्रेशन करू बड्डेचा. चले बुवा ठेवता. त्या बॉक्स ठेव तिकडं. किती वर्ष आले? सेलिब्रेशन चालू आहे. 55. काय करू आहे? माझा आज 55वा वाढदिवस. पण 55 वर्षात पहिल्यांदाच आठवणीसारखा वाढदिवस तुम्ही साजरा केला. सर्व माझी फॅमिली खूप आनंदात, म्हणजे तसं इथे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण हे केलं. माझ्या मुलांना पण खूप आनंद होईल. मी सगळे हे फोटोज वगैरे नातेवाईकांना खूप आनंद भरून आले. आमच्या सर्वांच्या तर्फे तुम्हाला पुढच्या आयुष्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान दिवस गेले. कालचं दर्शन, परवाचं, बाकीचं पण. आणि वाढदिवस हा आयुष्यभर मी मरेपर्यंत माझ्या लक्षात राहील. आपल्यासारखं केक नाही. तेल केक आहे तिकडं. नुसती आहे, नुसती क्रीम आहे. केकचा रिव्ह्यू. केक कसा आहे? 1 नंबर. आपल्या इकडचा आहे तसा आहे का नाही? कसं आहे? कट कर ना. एवढं नको. होनेस्ट रिव्ह्यूअर अजय पाटील हे सांगत आहेत. हे खोटं रिव्ह्यूवर आहे. नाही, कुठे आहेत? आपल्याकडे जे केक आहेत भावा ते जरा पॉवरफुल आहेत. हे जरा क्रीम जास्त आहे, बेस कमी आहे, त्याच्यामुळे मजा नाही वाटत. मजा नहीं आ रहा है.
सुंदर असं महाराष्ट्रीयन जेवण उत्तराखंडमध्ये. एक पण दिवस असा नाही का मी बुवापेक्षा जास्त जेवले. बुवाचं जेवण तुम्ही बघू शकता. 10 पुऱ्या घेईल ना डोपा भात घेईल तरी पण परत एक भात घेईल. चला सुरुवात करायची. चला ओम नमः शिवाय. हर हर. ओम नमः शिवाय. या जेवायला या. चकाचक ताट दिसतं का नाही मला. खीर पण संपवणार आहे मी आता. याचा बघा हे जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. नाही युट्यूबरचा तुम्ही म्हणणं ऐकून घ्या काय आहे. थोड्याच वेळापूर्वी काहीतरी खाल्लं होतं म्हणून आता राहिलाय का थोडासा. जेमतेम संपवत आहे आम्हाला. फार सुंदर जेवण, अतिशय उत्कृष्ट असं जेवण. श्री मदन माधव हॉटेल. नहीं खुला है, नहीं खुला है. एक ही खुला है. गंगोत्री खुला है, यमुनोत्री नहीं खुला है अभी तक. और शायद खोल के वापस बंद किया सर. आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलेलं आहे तिथल्या हॉटेलमधला हा मॅप आहे. पूर्ण उत्तराखंड दिसतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ॲडव्हेंचरमध्ये काय काय आहे तर गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, तुंगनाथ आहे, असे भरपूर स्पॉट आहेत. कधी ॲडव्हेंचरमध्ये येतात. रिव्हर ड्राफ्टिंग येतात त्याच्यामध्ये, सायकलिंग येते. त्याच्यानंतर इकडे वाईल्ड लाईफ आहे जे उत्तराखंडमध्ये आहे टुरिस्ट स्पॉट. वाईल्ड लाईफ सेंच्युरी त्याच्यामध्ये येते. नंतर इकडे टेम्पल्स, गुरुद्वारा, मस्जिद हे पूर्ण एका मॅपमध्ये दिलेलं आहे. कारण उत्तराखंडमध्ये एवढ्या गोष्टी आहेत. आणि हा हिल स्टेशन आहे